नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा. सावंतवाडी शहरात कोरोनाचा 5वा बळी आणि जिल्ह्यात 1180 रुग्णांनी केली कोरोनावर मात. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. मिशन बिगिन अगेन मध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जातोय. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयातील उपस्थिती वाढवत आहोत. इतर काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये दुकानं असतील, मॉल्स असतील, हॉटेल्स असतील, ह्या सगळं इंडस्ट्रीज, उद्योगधंदे आहेत, यांच्यामध्ये आपण उपस्थितीला हळूहळू वाढीची परवानगी देतो आहोत. मधल्या काळामध्ये आपण जिल्हांतर्गत वाहतूकसुद्धा सुरू केलेली आहे. एकूणच पूर्णपणे आपण आपल्या आयुष्याची गाडी ही मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतो आहे. साहजिकच आहे, ह्या 3 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. एक तर आपलं आयुष्य पूर्वपदावरती आणणं, त्याच्यामध्ये सणासुदीचे दिवस, त्याच्यात पावसाळा, जी मला एक थोडी भीती होती आणि आहेच, ती समोर दिसते आहे. कोरोनाचं संकट गेलं तर नाहीच, पण ते वाढत चाललेलं आहे. वाढता वाढता वाढे अशी त्याची आजची परिस्थिती आहे. संपूर्ण जगामध्ये जणू काही दुसरी लाट येते की काय, किंवा आले की काय, अशी भीतीदायक चित्र आपल्यासमोर येत आहेत. मुंबईमध्ये सुद्धा गेले 1-2 महिने आपण 1000च्या आसपास रुग्णसंख्या ही रोखून ठेवली होती, ती आता 2000वरती गेलेली आहे. पुण्यामध्ये वाढते, सांगली, सातारा, ग्रामीण भागामध्ये आता हातपाय पसरायला लागलेला आहे. राज्यांमध्ये इतर ठिकाणी सुद्धा, म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा याची वाढ होते आहे. ह्याच दरम्यान आपलं विधानसभेचं अधिवेशन सुद्धा पार पडलं. हे अधिवेशन आपल्याला 2 दिवसात सगळे कामकाज आपल्याला त्याच्यात संपवावं लागलं. मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आणि आत्ता आपल्या साक्षीने सुद्धा सर्व पक्षांना धन्यवाद देतो आहे, कारण अधिवेशनसुद्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. एकूणच काय की सगळेजण आपापली जबाबदारी ओळखून सामाजिक भान ठेवून वागत आहेत. काही जणांना असं वाटत असेल कदाचित की आता कोरोना संपला आहे, पुनश्च हरिओम म्हणजे आपलं राजकारण पुन्हा सुरू करावं. केलंही असेल, करायला काही हरकत नाही. तूर्त मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही, पण राजकारणाबद्दल आणि एकूणच महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जातोय त्याच्याबद्दल एकदा मात्र मी जरूर मुख्यमंत्रीपदाचा मास्क हा थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्याशी बोलणार आहे. त्यातले सुद्धा धोके आणि एकूण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर मी नक्की मांडणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ असं नाही की माझ्याकडे उत्तर नाही, पण एक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती बसलेला आहे, त्याला साजेसं काम आपल्याला करावं लागते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेश राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र हे सर्व हँडल करण्यात आरोग्य यंत्रणा कुठेतरी अपयशी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. याची दुसरी गोष्ट म्हणजे कालच आंबेगावमध्ये एका तरुण राजकीय पुरवठ्याचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला आहे. एकीकडे पालकमंत्री कोट्यावधींच्या घोषणा करतात, मात्र याचा जिल्हावासीयांना कुठेतरी फायदा झालेला आपल्याला दिसत नाही. खरोखरच आपली यंत्रणा व्हेंटिलेटर आहे का, याबाबत अधिक माहिती घेऊया माझे सहकारी विनायक गावत यांच्याकडे. विनायक, काय सांगाल? कालच आंबेगावमध्ये एका तरुण राजकीय पुरवठ्याचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला आहे आणि एकंदरीत काल पालकमंत्री आले, त्यांनी कोट्यावधीच्या घोषणा केल्या, पण याचा कुठेतरी जिल्हावासीयांना फायदा होताना दिसत नाही. काय सांगाल?
नक्कीच भगवान, तुम्ही म्हटलं तसं म्हणजे जिल्ह्यातला पहिला राजकीय हा कोरोनाचा बळी होता. वासुदेव परब हे आंबेगावचे, म्हणजे आंबेगावचा वन मॅन आर्मी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. आता सध्या उपसरपंच होते आणि गेले 4 दिवस ते उपचार घेत होते. ओरोसमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते, मात्र व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती होती ती कुठेतरी चिंताजनक मानली जात होती आणि अगदी त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी कुठे बेड मिळतो का याच्यासाठी त्यांनी त्यांचे जे नातेवाईक होते किंवा त्यांच्या पक्षातले सहकारी त्यांचे होते त्यांनी प्रयत्न केले. मात्र राज्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर आरोग्य यंत्रणेवर आणलेला ताण असेल किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसतील, जे वाढते रुग्णसंख्या जर पाहता तर त्यांना व्हेंटिलेटर किंवा बेड हा मिळत नव्हता आणि याचमुळे काल त्यांचा दुर्दैवी असा अंत्य झाला आणि जिल्ह्यातला आपला राजकीय पहिला बळी गेला. म्हणजे यावरनं एक सरळ आणि स्पष्ट आपल्या समोर येतं की एक लोकप्रतिनिधी ज्याला 4 दिवस व्हेंटिलेटर मिळत नाही, बेड मिळत नाही, तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था असेल हे यावरनं स्पष्ट होतंय. आणि एवढंच नव्हे तर म्हणजे पालकमंत्र्यांचं जसं तुम्ही म्हटलं की 1,50,00,000 रुपये जिल्हा नियोजनच्या निधीमधनं ऑक्सिजन प्लांट असेल किंवा राज्य शासनामार्फत येणाऱ्या रुग्णवाहिका असतील किंवा प्रत्येक नगरपंचायतला जे काही शववाहिका देण्याच्या त्यांनी घोषणा केल्या. मात्र ह्या घोषणांची पूर्तता होईपर्यंत सध्या आपले रुग्ण दगावत आहेत, आपल्या लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. फक्त कोरोनाचेच बळी जात आहेत असं म्हणायला काय हरकत नाही, कारण याच्याच बरोबर अजूनही बळी वाढतात. कारण जे जिल्हा रुग्णालयामध्ये आमचे जे डॉक्टर आहेत, जे त्यांचे सहकारी आहेत, जे काम करतात ते स्वतःच कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे डॉक्टरच पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आणि याचा परिणाम उपजिल्हा रुग्णालयामध्ये झालेला आहे. इथले जे डॉक्टर आहेत त्यांना आज ओरोसमध्ये नेले. म्हणजे याचं एक उदाहरण म्हणजे सावंतवाडी तालुका आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधले डॉक्टर चितारी यांची ओरोसमध्ये तात्पुरती बदली करण्यात आली आणि यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हार्टचं फिजिशियन कोणीही नाहीये. त्यामुळे एखादा हार्टचा ज्यावेळी पेशंट सावंतवाडीच्या रुग्णालयात येतो त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर तिथं नाहीये. त्यामुळे आतापर्यंत या 5 ते 6 दिवसामध्ये जवळजवळ 4 जणांवर अधिक जणांचे हृदयविकाराने सुद्धा मृत्यू झाले. त्यामुळे कोरोनाने तर बळी जात आहेच, मात्र आरोग्य यंत्रणेमध्ये असणाऱ्या म्हणजे डॉक्टरांची कमतरता असेल किंवा वाढणारा ताण असेल, यामुळे बाकी जे काही रोग आहेत त्यांनीही लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे आजची जर परिस्थिती पाहिली तर वाढती कोरोनाची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण, त्यामुळे घोषणा केल्या जात आहेत, मात्र ह्याची तातडीने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि तरच म्हणजे हे राजकीय बळी जाणं हे देखील दुर्दैव आहे. कारण यावरनं सर्वसामान्य माणसांनाच काय यातना सहन कराव्या लागत असतील, त्यांच्यासमोर काय प्रश्न असतील हे या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. नक्कीच विनायक, खरंच राजकीय पुढारी एकीकडे घोषणा करतायत पण त्याचा जिल्हावासियांना कुठेही फायदा होताना दिसत नाही. त्याचं ताजं उदाहरण आपल्या समोर आहे. खरंच आता इथल्या पालकमंत्र्यांनी, इथल्या आरोग्य व्यवस्थेने, इथल्या सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. जिल्ह्यात रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1180 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1202 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आणखी 74 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 20,109 अहवाल घेतले असून त्यात 2,422 अहवाल पॉझिटिव्ह आले, तर 17,148 निगेटिव्ह आले असून 539 अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 1,202 आहेत, तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी दिली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर,
भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, हस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये: वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली.
हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97 630 72 417. डॉक्टर महेश साटम 94 211 46 337. प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803. प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488. प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात या नंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193. यशोदा मॅडम 98 214 76 438. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या प्रकरणी CBI, ED आणि NSB चौकशी सुरू आहे. मंगळवारी ड्रग्ज सेवनासह अन्य आरोपांखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने रिया चक्रवर्तीला अटक केली. दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी कट रचून सुशांतची हत्या करण्यात आली असा दावा केला आहे. भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी काही ट्विट केलं आहे. सुशांत सिंगचे भक्त विचारत आहेत की या खटल्याचा निकाल कधी लागणार. मी नाही सांगू शकत, पण तपास करण्यासाठी सुशांतचा मृतदेह उपलब्ध नसल्याने AIMSच्या टीमला स्वतंत्रपणे तपास करता आला नाही. त्यामुळे हॉस्पिटलने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून ते म्हणाले हत्येची शक्यता नाकारता येणार नाही, पण CBI परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आपला निर्णय घेऊ शकते. या आशयाचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. दोडामार्ग तालुक्यातील रस्ते, आरोग्य, क्रीडा संकुल, तिराळी धरण क्षेत्रातील प्रश्न गंभीर असून या विकासात्मक कामासाठी प्रसंगी वेळ पडल्यास लोकांच्या भल्यासाठी शासनाविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज दोडामार्ग येथे दिला आहे. दोडामार्ग येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तालुक्यातील युवा कार्यकर्ते संदेश वरग यांसह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून दोडामार्गच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी पक्ष आता सत्तेत असल्यानं पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या लोकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचे आम्ही स्वागत केले असून त्या सर्वांचा योग्य सन्मान राष्ट्रवादी पक्ष करेल. या सर्वांबरोबर राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या साथीने दोडामार्ग तालुक्याचा विकासाचे नवीन पर्व सुरू होईल असे अमित सामंत यांनी सांगितलं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. कोरोना रोगावर रामबाण उपाय म्हणून रामदेव बाबांच्या पतंजलीने दिव्य श्वासारी कोरोनिल किट नावाचं औषध काढलंय. कोरोना झाल्यावर किंवा कोरोना होऊ नये म्हणून हे औषध गुणकारी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सावंतवाडी शहरातील महेश भाड व दिलीप भाड्यांच्या लक्ष्मी आरोग्य केंद्र येथे अवघ्या काही दिवसांमध्ये 500 बूस्टर डोस संपले आहेत. लक्ष्मी पतंजली केंद्रावर हे कोरोनिल किट खरेदीसाठी मोठी झुंबड उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेले 7 महिने मार्च महिन्यापासूनच भारतामध्ये कोरोना धुमाकूळ झालेला आहे. अनेक कोरोनावर उपचार करण्याचे प्रयत्न झाले, मात्र अद्यापपर्यंत वॅक्सिन जे आहे ते कोरोनावर आलेलं नाही. मात्र पतंजलीच्या वतीने जो दावा करण्यात आला आहे, कोरोनिल किट जे आहे बाजारात आलेलं आहे. हे कोरोनिल किट बघा, त्याचा दावा आहे की कोरोना जो आहे हा त्याच्यावर सहज मात करता येते. रामदेव बाबांनी त्यांचं जे पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्याच्याद्वारे दिव्य श्वासारी कोरोनिल किट नावाचं प्रोडक्ट काढलेलं आहे आणि त्याची 545 रुपये किंमत आहे. मी आहे सावंतवाडीतील लक्ष्मी आरोग्य केंद्र जे पतंजलीचं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये पतंजलीचे आरोग्य केंद्र पाहायला मिळतात आणि खरं तर या औषधासाठी फार मोठी झुंबड जी आहे ती उडायला पाहायला मिळते. एकंदर हे कसं उपयोगी आहे आणि कोरोना
कोरोनावर कसं मात करतं, कसा कोरोना बरा होतो, आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी याचे मालक आहेत. काका काय सांगाल, प्रत्यक्षात हे प्रॉडक्ट्स काय आणि कसं घेतलं जातं आणि काय किंमत आहे त्याची? हॅलो, हे प्रॉडक्टची किंमत आहे 545 रुपये आणि हे जे औषध जो घेईल तो 3 दिवसामध्ये बरा होतो. कोरोना ज्याला झालेला आहे तो 3 दिवसामध्ये बरा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला कोरोना झाला आहे प्लस त्याला डायबिटीज, हार्टचा प्रॉब्लेम असेल आणि इथं श्वासाचा ह्याचा दम्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याला मिनिमम 9 दिवस लागतात. 9 दिवसांनी तो पण बरा होतो. ज्याचं एक 60च्या वर असेल, 60च्या वर असेल त्याला पण एक 9 दिवसात ते रिकवर बाहेर पडतो तो. आणि ज्याला कोरोना झालेला नसेल, ज्याला होऊ नये अशी इच्छा असेल त्याने हे औषध एक प्रिकॉशन म्हणून आपली प्रतिकारशक्ती जबरदस्त वाढवण्यासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही. आता काही साईड इफेक्ट नाही, 0 आहे. झाला तर 100% फायदाच होणार, कोणाला त्याचं नुकसान होणार नाही असा दावा स्वामी रामदेव बाबांनी केलेला आहे. या किटमध्ये काय काय आहे, कोण किती घटक दिलेले आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा आहे? ह्या किटमध्ये स्वसारी वटी म्हणून आहे. ते ज्यांना कोरोनाचा त्रास झाला असेल त्याने जेवल्यानंतर 2 गोळी, जेवणा अगोदर 2 गोळ्या आणि परत रात्री जेवणा अगोदर 2 गोळ्या घेतल्या पाहिजेत. आणि दुसरं एक आहे कोरोनिल टॅबलेट म्हणून आहेत. तो जेवल्यानंतर 2 गोळ्या आणि रात्री परत जेवल्यानंतर 2 गोळ्या घ्यायच्या आहेत. आणि हे दिव्य अणुतेल म्हणून आहेत. ते दोन्ही नाकामध्ये 1-1 थेंब टाकायचा 2 वेळा, दुपारी, सकाळी आणि संध्याकाळी. हॅलो, कृपया हे जास्त टाकू नका, त्याने जर हे होतं ते नाकाला त्रास होऊ शकतो. मॅक्झिमम 1-1 थेंब टाकायचा नाकामध्ये 2 वेळा टाकायचा, सकाळी आणि रात्री. किती गोळ्या आहेत त्या? ह्या दिव्य श्वासारी गोळ्या आहेत त्या 60 गोळ्या आहेत आणि कोरोना टॅबलेट आहेत त्या 80 आहेत. किती दिवसाचा डोस आहे हा डोस 30 दिवसाचा डोस आहे, 1 महिन्याचा डोस आहे. याचा साईड इफेक्ट्स वगैरे काय? साईड इफेक्ट 0 आहे. 100% याचा रिझल्ट येणार आणि साईड इफेक्ट याचा काहीच नाही आहे. बाकीच्यानंतर ते साईड होऊ शकतो. हे कम्प्लीट आयुर्वेदिक आहे, जडीबुटीपासून तयार केलेलं आहे. त्यामुळे कुणीही हे पेशंट बिंदास घेऊ शकतो, कुठलाही त्रास नाही होणार नाही. त्यांना झाला तर फायदाच होणार 100%. ह्युमॅनिटी वाढवण्यासाठी अजून काय आहेत प्रोडक्ट तुमच्याकडे? आणि ह्युमिडिटी वाढवण्यासाठी आमच्याकडे आवळा सोरस आहे, गिलोई सोरस आहे, त्यानंतर तुमचं आवळ्याची पावडर आहे, त्यानंतर ते गहू ज्वारा व्हीट ग्रासचा ज्यूस आहे. असे बरेच प्रॉडक्ट आहेत ज्याने ह्युमिडिटी तुमची वाढू शकते. त्यानंतर ॲलोवेरा, आवळा आणि च्यवनप्राश आहेत. च्यवनप्राश आहे, अमृत रसायन आहे. त्याच्यानंतर हे आमचं पॉवर विटा म्हणून आहे लहान मुलाला जबरदस्त ताकद येण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि सर्व आहे ते म्हणजे हायजेनिक प्रॉडक्ट आहेत. मेन म्हणजे त्याने कुठलाही अपाय होणार नाही अजिबात. बघा, कोरोनिल जे आहे ना, आता केव्हा तुमच्याकडे दाखल झाला आणि त्याला कशी पसंत आहे, किती लोकांनी आतापर्यंत घेऊन गेलेले आहेत? कोरोनिल जवळ आम्हाला 1 महिना झाला आल्यानंतर आणि त्याला प्रचंड मागणी आहे. सध्या आमच्याकडे 3च शिल्लक आहेत. जवळजवळ 500 आले होते, 500पैकी आमचे 3 शिल्लक आहे. आता माल यायचा आहे, तर कोणाला असेल तर ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवा. माल त्याचा अजिबात मिळेल, मार्केटमध्ये आला की खतम होतो. एवढ्याचा रिझल्ट जबरदस्त आहे. किती किंमत आहे त्याची? त्याची किंमत 545 रुपये सेट आहे. पुरा सेट. निश्चित ते बघतोय कोरोनिल, याच्यामध्ये कोरोनिल टॅबलेट आहेत, दिव्य कोरोनिल टॅबलेट. या तब्बल 60-80 गोळ्या आहेत. याची किंमत आहे 400 रुपये. याशिवाय त्या किटमध्ये अजून एक दिव्य श्वासावरी वटी म्हणून येते, त्याची किंमत आहे 120 रुपये. म्हणजे कॉमन जर बघायला गेलं तर दोघांचे 520 होतात. आणि दुसरं ते एक तेल दिलेलं आहे, त्याचं
दिव्य अनुटेल म्हणून आहे, त्याची किंमत आहे 25 रुपये. म्हणजे कोरोनाचं किट जे आहे, कोरोनाचं किट 525 रुपये आहे याची किंमत आहे. तुम्ही बघितलं सावंतवाडीमध्ये काल एका दिवसामध्ये तब्बल 200पेक्षा जास्त कोरोना किट जे आहे ते विक्री केले गेलं. वैशिष्ट्य म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते अजिबात नाहीत. रामदेव बाबांनी दावा केलेला आहे जर तुम्हाला कोरोना झालेला असेल तर तो 3 दिवसामध्ये हा बरा होऊ शकतो. त्यामुळे सध्या ह्युमिडिटी पॉवर वाढवण्यासाठी बाजारामध्ये विविध कंपन्यांचे विविध प्रोडक्ट्स जे आहेत उपलब्ध आहेत. मात्र रामदेव बाबांचा हा दिव्य श्वासावरील कोरोनल किट आहे, आकर्षक त्याचं पॅकिंग आहे आणि हा किटला 525 रुपये तुम्हाला मोजावे लागतात. आणि निश्चितच त्याला एवढी झुंबड पडलेली आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या किटचा तुटवडा होताना पाहायला मिळतो. विशेषतः सावंतवाडीमध्ये यांच्या या लक्ष्मी चं हे पतंजली केंद्र आहे, याच्यामध्ये विविध प्रोडक्ट्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये विविध दिव्य श्वासरी चूर्ण असेल, आवळा रस असेल, साबण असेल, हे सगळे प्रोडक्ट्स पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत अजून त्यांचेच बंधू राहायचे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. की दिलीप भाट आहेत, काय सांगाल ह्युमॅनिटी वाढवण्यासाठी कोरोना किट आलेलं आहे? सध्या हे आमचे जे कोरोनाचे ते किट आहे ना ते तुम्ही कोरोनासाठी वापरू शकता आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून वापरू शकता. कशी मागणी आहे लोकांची? ही लोकांची खूप मागणी आहे. आता आमच्याकडे फारच कमी म्हणजे 2-3 पीस आहेत. आता 2-3-4 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे, पण आता येते तेव्हा बघायचं. अजून तर आलेलं नाही. अजून काय ह्युमॅनिटी वाढवण्यासाठी काय? अजून इम्युनिटी वाढवण्यासाठी आमच्याकडे गिलोयोटी आहे, पॉवर विटा आहे, आमची ॲलोवेरा आमला आणि हे काय करते ॲलोवेरा आणि व्हीट ग्रास ह्यांचं पण एक बॉटल आहे, तिथं फार चांगलं आहे. त्यासाठी तुम्ही त्यासाठी तुमचं अपचन, तुमची इम्युनिटी पॉवर आणि जो कॉन्स्टिट्युशन असेल ना तर ते सुद्धा तुम्ही चांगलं सुधारू शकता. आता कोरोनिल जी गोळी आहे जी 400 रुपये त्याची किंमत आहे, हे नेमकं काय करतं? कोरोनावर मात करण्यासाठी कसा होतो? ऍक्च्युली कोरोना जे आहे ना त्या रोगावर हे रामदेवानी बंधलेलं आहे असं त्यांचा दावा आहे. ज्याला कोरोना झाला असेल ना त्यांनी ते दिवसाला गोळ्या घ्यायला पाहिजेत आणि ज्याला झाला नसेल एक प्रिकॉशन म्हणून त्यांचं गोळी घेतला हरकत नाही. आता संपलं सगळं की संपलेलं पाहायला मिळतं, केव्हा अजून प्रोडक्ट येतील? अजून 2-3 दिवसात येण्याची शक्यता त्यामुळे येतील. ऑर्डर केलेली आहे आम्ही. त्यांच्याकडे आता ते आमचे सुपर टॉकीज आहेत त्यांच्याकडे असेल माणसं पाठवतील. जे लोक घेऊन गेलेत त्यांचा रिझल्ट काय, त्यांचं काय फीडबॅक वगैरे आलाय का? त्यांचं आलंय, 2-3 लोक आले त्यामुळे फार चांगलं आहे. पण ज्याला अजून कोरोना झालेला नाही ना, ज्याला झाला असेल ना ते अजून कोणी सांगितलेलं नाही, पण ते त्यांचं फार चांगलं आहे. पण खूप लोक ज्यांनी घेतला त्यांनी परत घेतले, याचा अर्थ त्यांना इफेक्ट चांगला असेल. जे लोक घेऊन गेले त्यांनी पुन्हा येऊन ते घेऊन गेले, याचा अर्थ त्याला त्याचा इफेक्ट पडलेला आहे. सगळं खरं तर ह्युमॅनिटी बूस्टर्स आहेत अनेक पाहायला मिळतात, परंतु पतंजलीचं स्वदेशी आहे त्याला जास्त पसंती असलेली पाहायला मिळते. पतंजलीचे स्वदेशी असल्यामुळे त्याला पसंती लोकांची जास्त आहे. हा पैसा परत देशातच राहतो, देशाच्या बाहेर जात नाही. आणि हे पतंजलीचे जे स्वामी रामदेव बाबा आहे जे ब्रह्मचारी आहेत ते स्वतःसाठी एकही पैसा खर्च करेल, जो पैसा येईल तो सर्व समाजासाठी लोकांसाठी खर्च करतात असं त्यांचं आहे. ते एक त्यांचं तत्व आहे. एक कमीत कमी किंमत, सगळ्यात जास्त बेस्ट क्वालिटी आणि रिझल्ट आणि जो पैसा येईल तो सर्व परत त्या ह्याच्या सर्व लोकांसाठी त्यांचा वापर असतो. दर दिवशी त्यांच्या, आता सध्या बंद आहे कोरोनामुळे, दर दिवशी त्यांच्या आश्रमामध्ये 5000 लोक फुकट जेवतात आणि त्यांच्या आश्रमामध्ये हजारो लोकही राहतात. त्यांना कसलाही एक पैसा पण घेत नाहीत. हा सर्व जो पैसा येतो तो आमच्याकडनं आमच्या लोकांकडून नाही, तो परत त्या लोकांना वाटतात. ह्याच्या उलट जे हे दुसरे जे कंपन्या आहेत, जे बाहेरची कंपन्या आहेत, ते आपल्याकडला पैसा घेऊन आपल्या देशाचं भलं करतात आणि आपल्या देशाचं खाली येतं त्यामुळे जास्त लोक आता स्वदेशीचा वापर करतात. आपला पैसा आपल्याकडे औषध फार स्वस्त आहे. खरं बघायला गेलं तर जे बूस्टर डोस आहेत, जे पतंजलीच्या सगळ्याच प्रोडक्टना जास्त मागणी आहे. कसे चालतात प्रोडक्ट तुमच्या दुकानामध्ये? आमच्या दुकानामध्ये प्रॉडक्ट भरपूर चालतात. जास्तीत जास्त आम्हाला तुटवडा पडतो या प्रॉडक्टचा. कधी किती मागवला ते पटपट स्टॉक जात असतो. लोक त्याचा स्टोअर करतात कशासाठी, पुढे भाव आपल्याला मिळावे म्हणून. कारण मग एखाद्या समजा 500 बाटल्या आल्या तर परत येताना तर जरा वेळ लागतो. त्यामुळे लोक आधीच जर आपल्याला महिन्याला जर 10 बाटल्या लागत असेल तर
20 बाटल्या घेऊन जातात, कारण पुढच्या महिन्याची बॅग मी आधी करून ठेवतो. मी ह्या प्रॉडक्टला अतिशय उत्कृष्ट असा त्याला प्रतिसाद आहे या प्रॉडक्टना, आणि ह्याचा रिझल्ट लोकांना चांगला मिळतो. मेन म्हणजे ऑर्गॅनिक आहे, याच्यात काही मिसळ वगैरे काही नाही, पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. त्यामुळे लोकांचं स्वास्थ्य हे आता ह्या औषधामुळे चांगलं होत आहे. तुमचं नाव कसं? माझं महेश मोतीराम भाट, जनता मेडिकलचा मालक आहे मी, आणि लक्ष्मी आरोग्य केंद्राचा मालक. आपल्यासोबत होते भाट बंधू दिलीप भाट आणि महेश भाट. जनता मेडिकल त्यांचं स्वतः आहे आणि लक्ष्मी म्युझूब आहे, लक्ष्मी पतंजली केंद्र आहे. या ठिकाणी तुम्ही बघता तर कोरोनिल जे आहे, कोरोनिल बाजारामध्ये दाखल झालेलं आहे आणि तीनच या काहीच जे आहेत कोरोनिल सध्या शिल्लक आहे. त्याचा तुटवडा एवढा जाणवतो कोरोना काळामध्ये, कारण त्याचा रिझल्ट जो आहे निश्चितच जे ग्राहक घेऊन जातात त्यांनी याचा रिझल्ट चांगला असल्याचं स्पष्ट केलं. निश्चितच कोरोना काळामध्ये कोरोनिल जे आहे, श्वासावरी कोरोनिल, हे रामदेव बाबांनी काढलेलं प्रोडक्ट हे लोकांसाठी एक नवसंजीव देणारं ठरत आहे. त्याप्रमाणे बंडेचा भरत केसर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा. सावंतवाडी शहरात कोरोनाचा 5वा बळी आणि जिल्ह्यात 1180 रुग्णांनी केली कोरोनावर मात. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ, स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710 सबनीसपाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. तुम
तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45, परब मॅडम 94 052 38 763, रुपनर सर 94 20 97 78 22, राहुल सर 94 033 50 474, मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडाळ रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग. आपली माणसं, आपली बँक. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स. वार्षिक विमा हप्ता फक्त ₹548 प्रति कुटुंब. GST लागू नाही. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.